वनमंत्री गणेश नाईक, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि मुरबाडचे माजी आमदार गोटीराम पवार कुटुंबीय हे आमदार किसन कथोरे यांचे राष्ट्रवादीत असल्यापासून कट्टर विरोधक, हे सगळ्याच जिल्ह्यात उघड सत्य आहे। आता या राजकीय वैराचा दुसरा अंक भाजपच्या राजकीय पटलावर सुरू आहे। कपिल पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांनी पराभवास हातभार लावला, हे काही लपून राहिलेले नाही। त्यानंतर विधानसभा निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी उमेदवार सुभाष पवार यांच्या विजयासाठी आमदार किसन कथोरे यांच्या प्रचारापासून अंतर राखले। त्यामुळे आमदार किसन कथोरे यांचे मताधिक्य घटले आणि मुरबाड तालुक्यात आमदार किसन कथोरे पिछाडीवर राहिले। त्यात माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे भाजपमध्ये महत्त्व वाढत असल्याचे दिसून येते आहे। त्यांच्याकडे ठाणे ग्रामीण जिल्ह्याची भाजपची निवडणुकीची धुरा सोपवण्यात आली। त्यातच काही दिवसांपूर्वीच ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांना भाजपमध्ये आणण्यात कपिल पाटील यांची मोठी भूमिका असल्याचे बोलले जाते, कारण दीपेश म्हात्रे हे कपिल पाटील यांचे जवळचे नातेवाईक आहेत। आता मुरबाडचे वजनदार नेते सुभाष पवार यांना भाजपमध्ये आणून कपिल पाटील यांनी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यासमोर त्यांच्याच मतदारसंघात एक मातब्बर विरोधक भाजपमध्ये समीर उभा केला आहे। आधीच विधानसभा निवडणुकीत मुरबाड विभागात भाजपची झालेली पिछेहाट, नंतर मुरबाड आमदार किसन कथोरे यांच्या अधिपत्याखाली असलेली मुरबाड नगरपंचायत भाजपच्या ताब्यातून गेली। यामुळे कपिल पाटील यांनी शिंदे शिवसेनेकडे निघालेल्या सुभाष पवार यांना भाजपमध्ये आणून भाजपमध्ये देवाभाऊची मर्जी संपादन केली। पुन्हा आमदार किसन कथोरे यांचे मुरबाड तालुक्यातील उरले सुरले अस्तित्व धोक्यात आणले आहे असे बोलले जाते। भाजप 2029च्या विधानसभा निवडणुकीची तयारी करत असताना आमदार किसन कथोरे यांचे म्हातारपण लक्षात घेऊन मुरबाड मतदारसंघात भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून सुभाष पवार बघितले जाते अशी चर्चा आहे। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे खास मर्जीतील असून वनमंत्री गणेश नाईक यांची सुद्धा साथ आहे। यामुळे येणाऱ्या काळात ठाणे ग्रामीण जिल्ह्यात कपिल पाटील यांचे भाजपमधील स्थान बळकट होणार असून आमदार किसन कथोरे यांचे स्थान कमकुवत होत असल्याचे दिसून येत आहे। तुम्हाला काय वाटतं, भाजपची रणनीती योग्य आहे का?